नमस्कार, माझे नाव आरती तुरेकर. मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेची विद्यार्थिनी. मी निवडलेल्या एक पात्री नाटकाचा विषय आहे स्त्री भ्रूण हत्या. आई मारू नको ग आई, आई मारू नको ग आई, आई आई आई. अगं मी बोलते, तुझी परी परीच म्हणतेस ना मला, पण तुला आई तरी कसं संबोधू? अगं कुणी कुणाला उगाच भेटत नाही, तर ते जन्मोजन्मीचे ऋणानुबंध असतात. आपले असे ऋणानुबंध आहेत का ग, ज्याने आपण भेटलोही आणि दुरावलोही? असं कालच बाबांचं आणि तुझं बोलणं चोरून पोटातच ऐकलं. विशेष करून आजी आजोबांची इच्छा नाही ग माझा जन्म व्हावा म्हणून. सांग ना आई, सांग ना. बाबा, हो बाबा, तुम्हाला आवडते ना हो लेक माझी लाडकी बघायला? बाबांची पोर लाडकीच असतात ना हो. सांगा ना बाबा, सांगा ना, मी तुमची लाडकी लेक आहे ना हो. सांगा ना बाबा. तुम्हीच नेले होते ना हो आईला दवाखान्यात सोनोग्राफी करायला. त्यात डॉक्टर म्हणाले किती छान दिसतंय बाळ, किती छान दिसत होते ना मी बाबा. सांगा ना बाबा, सांगा ना. आजी, ए आजी, तू का दिलीस ग आईला ते औषध? किती कडू होते. असं देत जाऊ नकोस ग आजी. तूही पण एक लेक म्हणूनच जन्माला आलीस. माझं स्वागत तू नाही करणार तर अजून करणार तरी कोण? सांग ना आजी, सांग ना. आई, ए आई, तू काय घेतलीस ग ते औषध? किती कडू होते. असं घेत जाऊ नकोस ग आई. असं औषध मला खूप त्रास होत होता, मला गुदमरून येत होतं. आई, मला समजते तुझी कोंडी, तुझी घुसमट, पण मी मुळीच त्रास देणार नाही ग आई, पण मी मुळीच त्रास देणार नाही. अगं खर्चाचं जर म्हणशील तर मी अजिबात त्रास देणार नाही ग आई, अजिबात त्रास देणार नाही. मला नवीन कपडे नको, मी ताईची जुनी कपडे वापरील, ताईची जुनी खेळणी खेळील, मी शाळेत जाईल, ताईची जुनी दप्तर वापरील, ताईची जुनी पुस्तक वापरील. मी शिकून खूप मोठी होईल आणि माझ्या हुंड्याची तयारी करील. बाबांना जरा सुद्धा त्रास होऊ देणार नाही ग आई, जरा सुद्धा त्रास होऊ देणार नाही. अगं आई, आता तूच सांग, उद्या तू मला काढून टाकायला दवाखान्यात जाणार आहेस, याचं दुःख मी मानू की तूच काही क्षण माझ्या सोबत आहेस याचा आनंद मानू? सांग ना आई, सांग ना, सांग ना आई, सांग ना.